आज मेटाचा मार्ग धबधबा मार्ग मदिनानगर येथील रहिवाशांनी पालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या। येथील रहिवाशांची घरे नियमित करावी, तसेच प्रस्तावित असणारा 9 मीटरचा रस्ता रद्द करावा किंवा त्याची रुंदी कमी करावी, जेणेकरून येथील रहिवाशांची घरे बाधित होणार नाहीत। तसेच नागरिकांच्या मागणीनुसार पालिकेने हद्दवाढीसाठी प्रस्ताव दिला आहे, त्याला शासनाने 5 वर्षापूर्वीच मान्यता दिली आहे। मुळातच या वसाहतीमध्ये गरीब, भटकंती आणि वंचित समाजातील लोक राहतात। येथील अतिक्रमित झोपड्या नियमानुकूल व्हावेत म्हणून बेघर कृती समितीच्या वतीने लढा देण्यात येत आहे। तसेच प्रभारी नगराध्यक्ष सलवादे यांनी या रस्त्यामध्ये एकूण किती झोपड्या बाधित होतात याचा सर्वे करावा, तसेच झोपडपट्टी नियमितीकरणाचा ठराव मासिक सर्वसाधारण बैठकीत घ्यावा, असे आश्वासन यावेळी महेश सलवादे यांनी कृती समितीला दिले। नगरपालिकेचे नगररचना सहाय्यक विशाल बेंडकळे, बांधकाम सभापती गुंडू पाटील, वाचनालय सभापती रश्मीराज देसाई, नगरसेवक अमर मांगले, राजू जमादार, विठ्ठल भवानगर आदी यावेळी उपस्थित होते। तसेच येत्या आठवड्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी मंत्रालयात बैठक घेण्यात येईल, असे देखील यावेळी सांगण्यात आले। त्याच्यासोबत त्यांचे सहकारी, मग ते बंडे सर असू द्यात, भिकाजी तात्या असू द्यात, मोहिते तात्या असू द्यात, त्याच्यानंतर अकबर मुल्ला आहेत, चंदाबाई बारामती, गौराबाई सलवादे, त्याच्यानंतर माझे वडील, स्वतः माझे वडील पण होते त्यामध्ये, बापूसाहेब मेत्री, ह्या सर्वांच्या मुळं ह्या वसाहती वसल्या गेल्या। 1982ला एक GR निघाला, त्यामध्ये 43 घरं ही नियमांकुलित झालेली आहेत। मग बाकीची का नाही होतात, बाकीची का नाही होणार? मग त्याच्यासाठी आपण आता रस्त्यावर उतरायचं आहे आणि आता जो 6 मीटरचा रस्ता आहे तो 9 मीटरवर करण्याचा GR आलेला आहे। त्यामुळं आपली घरं सगळी, म्हणजे आम्हा सर्वांची, त्यात मी पण आहे, तर आमची घरं ह्यामध्ये जाण्याचा मार्ग आहे, शक्यता आहे। मग तो जसाच्या तसा रस्ता ठेवून आम्हाला आमची घरं नियमांकुलित करावी, अशी आम्ही शासन दरबारी विनंती करणार आहोत। धन्यवाद। बेघरवसाहत कृती समिती, त्याचा मी अध्यक्ष आहे। बेघरवसाहत कृती समितीमार्फत गेली 15 वर्षे हा मेटाचा मार्ग, धुंडगा मार्ग, धबधबा मार्ग या तिन्ही वसाहतीचा हा लढा आम्ही लोकशाही मार्गाने लढत आहोत। आता ही लढाई संपलेली आहे असं दिसते। पुढची लढाई जी करायची आम्हाला ती वेगळ्या पद्धतीने करायला लागणार आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी मेटाचा मार्ग, धुंडगा मार्ग, धबधबा मार्ग, सिद्धार्थदादा असतील किंवा हारून सैद असतील किंवा इतर कोणतरी असतं की हे नेते लोकांना घेऊन आम्ही ते लढा उभा करणार आहे आणि या लढ्यामध्ये सगळ्यांचा सहभाग घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने लढा करून आम्ही तो नियमांकुल करून घेणार, शासनाकडे कधीही थांबणार नाही। ज्या कारणासाठी इथं जमा झालो, म्हणजे ज्या वेळेला आम्ही 7-8 वर्षापूर्वी सुरुवात केली होती, मला असं वाटायला पुन्हा त्याच जागी येऊन परत थांबल्यासारखं असं परिस्थिती आज निर्माण झाली। आपल्या या तिन्ही मार्गाच्या झोपडपट्ट्या, धबधबा मार्ग, धुंडगा मार्ग आणि मेटाचा मार्ग, त्याचबरोबर गावातली काही अनेक मांगारोडी वसाहत आहे, जिराणी वसाहत आहे, अशा ठिकाणच्या सुद्धा पुनर्वसनाच्या ज्या काही गोष्टी आता आपल्यासमोर आहेत। गेली 40-45 वर्ष तुम्ही प्राध्यापक विठ्ठलराव बन्ने असतील, त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी असेल, बापू मेत्री आहेत, गुलसार आहेत, चंदाबाई आहे, बऱ्याचशा महिला आणि त्यावेळेच्या नेत्यांनी या झोपडपट्ट्या बसवल्या। बन्ने सरांचं स्वप्न होतं की सगळ्यांच्या ह्या डोक्यावर एक छत यावं आणि तोच वसा घेऊन मी ह्याच्यामध्ये पडलो होतो आणि या तुमच्या डोकीला एक आधार मिळावा आणि तुमचं एक स्वतःचं असं स्वप्न असलेलं घर पूर्ण व्हावं। गेली 7-8 वर्ष आम्ही कलेक्टर ऑफिस, प्रांत ऑफिस, तहसीलदार, मंत्रालयातल्या बैठका या 7-8 वर्षामध्ये आम्ही सगळ्या कंप्लीट केल्या। गाव नमुना 7ला तुमचा नकाशाला त्या नोंद नव्हती ती करून घेतली। नगरपालिकेच्या बैठका घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टरांच्या आदेशानुसार तुम्हाला 1 रुपयाही न भरता तुमच्या सगळ्या जागेच्या मोजणी झाली, त्याचे नकाशे तयार झाले, ब्ल्यूप्रिंट तयार झाले आणि त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की आता एक बैठक मंत्रालयात झाली की आपल्याला हे सगळे नावं, तुमच्या झोपड्या, तुमचे घरं तुमच्या नावावर होतील। पण त्याच्यात एक आता पुन्हा शासनाच्या एका GRमुळं आम्हाला पुन्हा एक अडचण अशी आली की रस्ता बाधित असा तो शब्द असल्यामुळं आपल्याला त्या झोपडपट्ट्या नियमानुकूल होणं हे पुन्हा एकदा अडचण निर्माण झाली। कायद्याच्या कचाटीमध्ये आपण आता सापडलेलो आहोत। सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आशा लावून बसला होता, आम्हालाही आशा होती की आता ह्या काही दिवसातच ह्या सगळ्या झोपडपट्ट्या मार्गी लागतील, नियमानुकूल होईल। पण मी परवा दिवशी मुश्रीफ साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रांत, तहसीलदार
आणि चीफ ऑफिसर यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता छत्रपती शिवाजी महाराज राजस्व महाअभियान त्या अभियानामध्ये. पण तिथं चीफ ऑफिसरने हा मुद्दा आम्हाला सांगितला की साहेब अशा पद्धतीनं त्याच्यावर आरक्षण असल्यामुळं ती एक अडचण यायला लागली. तर साहेबांनी सुद्धा आम्हाला त्यावेळेला म्हटले की आता ह्याच्यासाठी काय करावं लागेल त्याचा अभ्यास करा. मग चीफ ऑफिसरांच्या बरोबर मी वेगवेगळ्या मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांशी मी फोनवर संपर्क साधला. कुठली गोष्ट अशक्य आहे असं नाही, शक्य होऊ शकते, पण इच्छाशक्ती आपली पाहिजे, त्याबरोबर आपल्या नेत्यांची पाहिजे, त्याबरोबर त्या अधिकाऱ्यांची पाहिजे. अधिकारी काय इच्छाशक्ती घेऊन बसले, त्यांना पगार मिळाला की विषय संपला, ते त्यांच्या घराकडं. आम्हीच धडपडलं पाहिजेत. मग ऊन वारा पाऊस सोसत आपल्याला पुन्हा एकदा हा लढा उभा केला पाहिजे. आम्हाला वाटलं होतं सोपं आहे, आता झालं आहे सगळं, आतापर्यंत करत आलो. पण एक जी आर तो जो काय मुख्यमंत्री पुनर्वसन काहीतरी त्या जी आरमुळं त्याच्यामध्ये एक त्यांनी अट घातलेली आहे की रस्ताबाधित क्षेत्रामधल्या कुठल्याही झोपड्या किंवा घरं असतील तर ती नियमानुकूल होणार नाही, म्हणजे नियमितीकरण होणार नाही. त्यामुळं आम्हाला पुन्हा अडचण दिसायला लागली. आता त्याच्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीनं लढा उभा करावा लागेल त्यावेळेला तुम्हाला यावं लागेल. आत्ता आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये नगरपालिकेला आपल्या सगळ्यांच्या वैयक्तिक तक्रारी आज आपण दाखल करणार आहोत. त्याच्यासाठी जे फॉर्मॅट तुमच्याकडे फॉर्म सगळे तयार आहेत, आपण ती तक्रार दाखल करूया. ती तक्रार घेतली म्हणजे सगळं होतं आहे असं नाही आहे. त्याच्या पुढं आम्हाला जाऊन मंत्रालयामध्ये परत एकदा त्या संबंधित मंत्र्यांशी अधिकाऱ्यांशी आणि या विभागाचे सहसंचालक असीम गुप्ता होते त्यांच्याशी सुद्धा आपल्याला जाऊन भेटावं लागणार आहे. मग मी कालसुद्धा आदरणीय मुश्रीफ साहेबांचा फोन होता की या संदर्भात काय चर्चा करता येईल, की पुढच्या आठवड्यामध्ये मी आल्यानंतर की सगळ्यांनी मिळून एकदा चर्चा करूया आणि परत एकदा मंत्रालयामध्ये बैठक लावायचा आपण प्रयत्न करूया आणि त्याच्यामध्ये काय मार्ग होतो बघूया. आता आपल्याला एकच पर्याय दिसतो, म्हणजे माझ्या अभ्यासाप्रमाणे एकच पर्याय दिसतो की या तिन्ही रस्त्यावर पडलेलं जे आरक्षण आहे ते आरक्षणच रद्द करावं असं आमची मागणी आहे. नगरपालिकेला आम्ही तसा ठराव करून घ्यायला आम्ही भाग पाडू. आत्तासुद्धा विनंती करू की जे कोण आता प्रशासक आहेत किंवा प्रभारी नगराध्यक्ष आहेत, नगरपालिकेचे चीफ ऑफिसर आहेत, त्या विभागाचे टाऊन प्लॅनिंगचे बेंडकाळे साहेब आहेत, अशा सगळ्यांना आपण एकत्र करून घेऊन नगरपालिकेला सुद्धा आपण हा एक ठराव मंजूर करायला हवूया की आपल्याला तिन्ही याच्यावरचे रस्त्याचं आरक्षणच काढून टाकूया. काय म्हणजे हा एक पहिला त्यातला आता पाया तो झाल्यानंतर आपल्याला ते घेऊन आपल्याला मंत्रालयात पुन्हा एकदा जावं लागेल. अशा सगळ्या ह्या गोष्टीसाठी आज आपण एकत्र आलेलो आहोत. मला तुम्हाला एवढं सांगायचं की तुमच्या सगळ्या झोपडपट्ट्यांची मोजणी झालेली आहे. कुणाच्याही जागेमध्ये आता आपलं अतिक्रमण नाही, सरकारी जागेमध्येच आपल्या झोपड्या आहेत. त्या झोपडपट्ट्यांना अजून नाव दिलेलं नाही. नाव दिलेलं म्हणजे त्याचा सातबारा निघत नाही, त्याला एखादा नंबर पाहिजे, गट नंबर पाहिजे किंवा सर्वे नंबर पाहिजे. अशा पद्धतीचं ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला धडपडावं लागेल. नाही तर आपल्याला ह्या आहे तशा अवस्थेमध्ये आयुष्य काढावं लागेल. मग तिथं तुम्हाला कोण उठवणार नाही, पण उठवणार नाहीत म्हणून आपण बसून चालणार नाही. तुमच्या नावाने होणार कधी ती? आज तुम्हाला एखाद्या बँकेत कर्ज काढायला गेलं तर तुम्हाला देणार आहेत का? त्या जागेवर देत नाही. तुम्हाला बांधायला परमिशन देणार आहेत का? देत नाही. तुमच्या ताकदीवर हिमतीवर चार पैसे तिकडचे गोळा करून राबवून कमवून तिथं तुम्ही झोपड्याचं आज थोडंसं छप्पर उभं केलं आहे. काही जण घरं बांधलेत, काही जण स्लॅबचे टाकलेत. आज ते बघायला मला आनंद वाटतो, पण ते नावावर जोपर्यंत होत नाही, त्या जागा तुमच्या स्वतःच्या मालकीचे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. तसं तुम्हीही गप्प बसू नका. याच्यासाठी आता पुढचा लढा आपल्याला लढायचा आहे. आज नगरपालिकेमध्ये हे आपण तक्रारी आज दाखल करूया. याच्या पुढचं ज्या वेळेला मुश्रीफ साहेब येतील, संबंधित अधिकारी येतील, संबंधित वेगवेगळे जे कोण मंत्री असतील ह्या संदर्भातले, त्या सगळ्यांच्या पाया पडायला आपण जाऊया. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, हे आपला हा लढा शांततेच्या मार्गाने आजपर्यंत आला. अजूनही आपण काय धीर आणि दम सोडायचा नाही आहे. याच्यामध्ये जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही बिंबीच्या देठापासून ह्याच्यामध्ये पडलेलो आहोत आणि ते काम पूर्ण केल्याशिवाय मी तरी स्वतः गप्प बसणार नाही. तुम्ही त्याची काळजी सोडा. पण तुम्हाला एवढं धीर देतो की हा लढा आत्ता अनेक नव्या पद्धतीनं आपल्याला उभा करायचा आहे. तो लढा आता यशस्वी झाल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही. एवढंच मी इथं तुम्हाला सांगण्यासाठी आज बोलवलो होतो. आणि आज हे तक्रारी दाखल करायचे आहेत. जरी DP प्लॅनमधला जरी ह्या तक्रारी असल्या तरीसुद्धा आज आपण गप्प बसून चालणार नाही. नगरपालिकेला भाग पाडलं पाहिजेत की आपल्यासाठी ते आरक्षण काढण्यासाठी तुम्ही ठराव करा. बघू त्याचं पुढं मंत्रालयात काय काय करता येईल. वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करून आपण याचा लढा आता तीव्र करायचा. सुधारदा, किती लोकांच्या घराचा हा प्रश्न आहे? 398 घरांचा हा प्रश्न आहे. आणि धबधबा मार्ग, दुंडगा मार्ग आणि मेटाचा मार्ग अशा या 3 ठिकाणच्या या झोपडपट्ट्या ज्या आहेत
आता ती चांगली घरंसुद्धा झालीत, काही मुलं नोकरीला लागली, त्यांनी आपला पैसा त्याच्यात घातला. एक पिढी आता संपायला आली, काही त्यातली जुनी माणसं मरूनसुद्धा गेली, तरीसुद्धा त्या झोपड्या अजून त्यांच्या नावावर नाही. तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आता नगरपालिकेला पहिल्यांदा आम्ही तक्रारी दाखल करणार. याचा उपयोग किती होईल हे आत्ता सांगता येणं कठीण आहे, पण तरीसुद्धा नगरपालिकेला एखादा ठराव ह्या बाबतीत करता येतो का बघून तो ठराव घेऊन आम्ही मंत्रालयामध्ये जायचं.